नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर आपण बघितलं अर्जुन आणि सायलीने आता प्रताप काकांना निर्दोष सिद्ध करत घरी आणलेलं असतं. त्यामुळे सुभेदारांच्या इथे आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं असतं. इथे पूर्णाजीसुद्धा सायलीवरती एवढी खुश झालेली असते की पूर्णाजीने स्वतःची पैठणीसुद्धा सायलीला गिफ्ट म्हणून दिलेली असते. त्यामुळे सायलीचा आनंदसुद्धा द्विगुणी झालेला असतो. तर इथे सायली आणि अर्जुनच्या मनामध्ये आता एकमेकांबद्दल फिलिंगसुद्धा निर्माण झालेले असतात. अर्जुनचं सायलीवरती खूप प्रेम आहे हे तर आपण बघितलं, पण आता अर्जुनने सुद्धा सायलीच्या मनामध्ये जागा निर्माण केलेली आहे हे सुद्धा आपण त्याचबरोबर बघणार आहोत. तर इथे रविराज काकासुद्धा येऊन अर्जुनला आता सॉरी म्हणणार आहेत आणि त्याचं अभिनंदन करणार आहेत, कारण महिपतीच्या विरोधामध्ये अर्जुनने पुरावे गोळा करत प्रताप काकांना निर्दोष सिद्ध केलेलं असतं आणि त्यामुळे इथे रविराज काका आता खूप जास्त इम्प्रेस झालेले असतात आणि तेव्हा आता रविराज काका आणि अर्जुनमध्ये पुन्हा मैत्री झालेली असते. हे बघून आता सगळ्यांनाच खूप जास्त आनंद होतो आणि आता इथे रविराज काका अर्जुनला म्हणतात की मी साक्षी शिखरेची वात्सल्य आश्रम मर्डर केस सुद्धा सोडत आहे, कारण जसा महिपत शिखरे हा एक नंबरचा खोटारडा माणूस होता, त्याचीच मुलगी साक्षी शिखरे आहे आणि मला आता तिची केस ही लढायची नाही आहे, कारण तू माझ्या अगेन्स्ट ही केस लढतोयस ते सुद्धा मधुभाऊंकडून, म्हणजे तू सत्याच्या बाजूने आहेस हे मला कळलेलं आहे. त्यामुळे मी आता वात्सल्य आश्रम मर्डर केस ही सुद्धा सोडायला तयार आहे असं आता रविराज काका म्हणतात. तेव्हा चैतन्याला खूप जास्त राग येतो आणि आता चैतन्य अर्जुनच्या विरोधामध्ये साक्षीच्या बाजूने वात्सल्य आश्रम मर्डर केस लढायला तयार होणार आहे. तर आता हे सगळं कसं घडतं आणि कशा पद्धतीने रविराज काका हे सगळं अर्जुनला सांगतात ते आपण आता सविस्तरपणे बघणार आहोत. तर इथे सायलीने आता अर्जुनची खूप जास्त मोठी मदत केलेली असते. त्यामुळे प्रताप काका निर्दोष सिद्ध होत आता घरी परत आलेले असतात. त्यामुळे पूर्णाजी खूपच जास्त खुश झालेली असते आणि ती आता सायलीचे आभार मानायचे म्हणून तिला आपली स्वतःची पैठणी गिफ्ट करते आणि तिचे खूप जास्त आभार मानते आणि कौतुकसुद्धा करते. त्याचबरोबर इथे आता साक्षी आपल्या नाटकाला सुरुवात करते. आता अण्णांचा खोटारडेपणा चैतन्याच्या समोर आलेला आहे. अण्णांना आता पोलिसांनी अरेस्टसुद्धा केलेला आहे. त्यामुळे आता चैतन्याच्या समोर अण्णांचा खोटारडेपणा आलाय, पण माझा खोटारडेपणा आता त्याच्या समोर येता कामा नये, नाहीतर त्याने जर माझी साथ सोडली तर वात्सल्य आश्रम मर्डर केसमधून मला कुणीही बाहेर काढायला नाही आहे असं साक्षीला माहिती असतं. तेव्हा ती आपलं नाटक करते आणि आता सगळा ब्लेम ती अण्णांवरती टाकते आणि म्हणत असते की चैतन्य, खरंच मला माहिती नव्हतं की माझे अण्णा एवढे खोटारडे असतील. मला तर वाटत होतं माझे अण्णा खरंच खूप चांगले असतील, पण आता त्यांच्यासाठी माझ्यावर सुद्धा कुणीही विश्वास ठेवणार नाही. सगळ्यांना असं वाटेल की मी त्यांची मुलगी आहे, म्हणजे मी सुद्धा एक नंबरची खोटारडी आहे, मी सुद्धा लोकांना फसवते असं सगळ्यांना वाटेल ना. तू सुद्धा माझ्यावरती विश्वास नाही ना ठेवणार चैतन्य. तेव्हा चैतन्य तिला म्हणतो की साक्षी, तुझ्यावरती कुणीच विश्वास नाही ना ठेवला तरीसुद्धा मी तुझ्यावरती विश्वास ठेवेन. अण्णांच्या चुकीची शिक्षा मी तुला कधीही होऊ देणार नाही. तू एकटी नाही आहे साक्षी, मी तुझ्याबरोबर आहे. अण्णा जरी तुझ्याबरोबर नसले ना तरी मी आयुष्यभर तुझ्याबरोबर आहे असं आता चैतन्य म्हणत असतो. तर इथे सायली आणि अर्जुन दोघे आता खूप जास्त खुश असतात. दोघांनी मिळून प्रताप काकांना निर्दोष सिद्ध करत घरी आणलेलं असतं. त्यामुळे इथे सायली खूप जास्त खुश असते आणि सायलीच्या मनामध्ये आता अर्जुनने जागा निर्माण केलेली असते. तेव्हा ती अर्जुनला म्हणते की सर, आता तुम्ही तुमचं घर, तुमची माणसं असं म्हणायचं नाही, तुम्ही चुकीचं बोलता. असं म्हणायचं की हे आपलं घर आहे आणि ही सगळी आपली माणसं आहेत. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की सायली, तुम्ही माझ्या घरच्या लोकांना आपलं मानता ना, म्हणूनच तुम्ही सगळ्यांसाठी सगळं काही प्रेमाने करता. तुम्ही स्वतःच्या जीवाची सुद्धा पर्वा करत नाही. रिस्क घेऊन तुम्ही माझ्या घरातल्या लोकांचा विचार करता. तेव्हा सायली म्हणते, सर तुम्ही परत माझ्या म्हणालात आपली माणसं म्हणा ना. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, हो अगदीच आपली माणसं. तेव्हा अर्जुन म्हणत असतो आणि खरं तर आता रविराज किल्लेदारांनी सुद्धा जे काही केलं ना ते खूपच जास्त कौतुकास्पद आहे. म्हणजे मी त्यांच्याकडे जे पुरावे घेऊन गेलो होतो त्यांनी स्वतःला ते क्रेडिट न घेता मला डॅडची केस लढायला सांगितली आणि त्याचं सगळं क्रेडिट हे मलाच दिलं. म्हणजे रविराज किल्लेदारांनी सुद्धा इथे माघार घेतली आणि मला असं वाटतंय त्यांच्या मनामध्ये जो काही आपल्याबद्दलचा राग होता तो थोडाफार कमीसुद्धा झालेला असेल. तेव्हा सायली म्हणत असते, सर मी तुम्हाला सांगितलं होतं ना तुमच्या दोघांचं नातं हे खूपच जास्त घट्ट आहे, म्हणजे ते एका छोट्याशा गोष्टीवरून कधीही तुटणार नाही असं मला माहिती होतं. सायली म्हणते, तुम्ही बघा सर, रविराज सर आणि तुमचं नातं आधीसारखं खूपच जास्त
घट्ट होईल आणि तुम्ही पूर्वीसारखे एकत्र कामसुद्धा कराल असं सायली म्हणत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही मला असं नाही वाटत की तो पूर्वीसारखा माझ्याबरोबर बोलेल. तेव्हा सायली म्हणते, नाही सर, तुम्ही दोघं जण नेहमीच एकमेकांबरोबर काम करत आले, तुमचं नातं खूपच जास्त घट्ट आहे आणि लहानपणापासूनचं आहे. तेव्हा रविराज सर सुद्धा तुमच्यावरती जास्त काळ लागू शकत नाही, ते तुमच्याबरोबर नक्की बोलतील आणि तुम्हाला माफसुद्धा करतील. तेव्हा अर्जुन म्हणतो की असं झालं तर मला सुद्धा आनंदच होईल. तेव्हा इथे सायली आणि अर्जुन आता दोघं जण खूपच जास्त खुश असतात, एकमेकांबरोबर प्रेमाने बोलत असतात. तेव्हा इथे अर्जुनला आता झोप आलेली असते आणि तो झोपत असतानाच सायलीच्या मांडीवरती डोकं ठेवून झोपतो आणि सायलीसुद्धा त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत असते. त्यानंतर इथे सकाळी सगळेजण आता नाश्ता करायला बसलेले असतात. तेवढ्यातच तिथे रविराज काका आणि चैतन्य दोघं जण आलेले असतात. तेव्हा इथे आता रविराज काका इथे का आलेत हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. तेव्हा इथे अर्जुन आता टेन्शनमध्ये येतो. तर रविराज काका त्याच्याजवळ येतात आणि त्याला म्हणत असतात की अर्जुन, तू महिपतच्या विरोधामध्ये जे पुरावे गोळा केलेस आणि ते कोर्टासमोर सादर केलेस, त्यामुळे प्रताप आता निर्दोष सिद्ध होऊन घरी परत आलेला आहे. तुझ्या ह्या धाडसाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. म्हणजे तू सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतच होतास की महिपत शिकरे हा चांगला माणूस नाही आहे, एक नंबरचा खोटारडा आहे, तरीसुद्धा तुझ्या बोलण्यावरती कुणीही विश्वास ठेवला नाही, मी सुद्धा ठेवला नाही आणि प्रतापने सुद्धा तुझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवला नाही आणि तू हार मानली नाहीस. तू त्याच्या विरोधामध्ये पुरावे गोळा करत राहिलास आणि ते कोर्टामध्ये सादरसुद्धा केलेस आणि अशा रीतीने केलेस तर कोर्टाला सुद्धा हे मान्य करावंच लागलं की महिपत शिकरे एक नंबरचा खोटारडा माणूस आहे आणि फसवा आहे. त्यानेच प्रतापच्या ट्रकमध्ये ड्रग्ज ठेवले होते हे तू सिद्ध केलेलं आहेस आणि मला त्याचं कौतुक वाटतंय, म्हणून मी मनापासून तुला अभिनंदन करण्यासाठी इथे आलेलो आहे. तुझे खूप खूप अभिनंदन असं इथे रविराज काका म्हणतात आणि अर्जुनला ज्युनियरसुद्धा म्हणतात. तेव्हा इथे अर्जुन खूपच जास्त आश्चर्यचकित होतो आणि तो रविराज काकांचा हात आपल्या हातामध्ये घेतो आणि म्हणतो की सिनियर, तू मला माफ केलंस का? तेव्हा रविराज काका म्हणतात, मी तुला कधीच माफ केलं आहे, मी जास्त काळ तुझ्यावरती रागू शकत नाही. तेव्हा इथे अर्जुन आणि रविराज आता पुन्हा एकत्र आलेले असतात. त्या दोघांना एकत्र आलेलं बघून सायली खूपच जास्त खुश होते आणि घरातले सुद्धा आनंदित होतात, कारण ते दोघं जण एकमेकांपासून वेगळे झालेले असतात. त्यामुळे किल्लेदार आणि सुभेदार यांच्यातलं नातं सुद्धा दुरावलेलं असतं. पण इथे रविराज काकांनी आता अर्जुनला माफ केलेलं असतं आणि त्याला मिठीसुद्धा मारलेली असते, ती सुद्धा प्रेमाने. तेव्हा रविराज काका म्हणतात की जसं तू महिपतचा खोटारडेपणा कोर्टाच्या समोर आणलास तसंच तू साक्षीचा खोटारडेपणाही सगळ्यांच्या समोर आणशील, कारण मला माहिती आहे तू चुकीची केस कधीही लढणार नाही आहेस. म्हणून मी वात्सल्य आश्रम मर्डर केस, साक्षी शिकरेची केस मी आत्ताच्या आत्ता सोडतोय. तेव्हा इथे चैतन्य त्यांचं बोलणं ऐकतो आणि चैतन्याला ते अजिबात आवडत नाही. तो आता खूप जास्त टेन्शनमध्ये येतो. तेव्हा तो म्हणत असतो, सर पण याच्यामध्ये साक्षीची खरंच काही चूक नाही आहे. तेव्हा इथे रविराज काका म्हणतात, तरीसुद्धा मी साक्षी शिकरेची केस आता लढणार नाही आहे, कारण आतापर्यंत ते दोघेही माझ्याबरोबर खोटं बोलत आलेले आहेत. तेव्हा इथे चैतन्य त्यांचं बोलणं ऐकतो आणि घरी येऊन आता साक्षीला सांगतो की साक्षी, रविराज सर आता तुझी केस सोडतायत. वात्सल्य आश्रम मर्डर केस तुझ्या बाजूने जे लढत होते आता त्यांनी तुझी केस सोडलेली आहे. तेव्हा साक्षी म्हणते, चैतन्य आता माझं काय होईल? म्हणजे अण्णांनी जी चूक केली आहे त्याची शिक्षा आता मलासुद्धा भोगावी लागणार. म्हणजे मी विलासचा खून केलेला नसला तरीसुद्धा अर्जुन हे कोर्टामध्ये कसंही सिद्ध करेल आणि मी सुद्धा जेलमध्ये जाईन ना. तेव्हा चैतन्य म्हणतो की तुझ्यावरती कुणी जरी विश्वास ठेवला नाही ना तरी माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि जरी रविराज सरांनी तुझी केस सोडली असली तरीसुद्धा मी आहे ना, मी तुझी केस लढेन आणि तुझ्या बाजूने कोर्टामध्ये पुरावे सुद्धा सादर करेन. तू जर विलासचा खून केलेला नाही आहेस ना साक्षी, तर तू न केलेल्या चुकीची शिक्षासुद्धा तुला मिळणार नाही आहे. अर्जुन तिथे जर केस लढत असला म्हणून काय झालं, पण तुझी बाजू जर खरी असेल ना तर तुला शिक्षा होणार नाही आणि तुझी केस आता कोर्टामध्ये मी लढेन. रविराज नाही लढले तरीसुद्धा चालेल असं आता चैतन्य म्हणत असतो आणि साक्षीला धीर देत असतो. तेव्हा साक्षीला खूप जास्त आनंद होतो. जरी रविराज सरांनी माझी केस सोडली असली तरीसुद्धा चैतन्य आता त्याचा खास मित्र, त्याचा बेस्ट फ्रेंड अर्जुन त्याच्या विरोधामध्ये उभं राहून माझी केस लढेल आणि अजूनच दोघांमध्ये वाद पेटेल आणि आता मला निर्दोष सिद्ध करण्यासाठी चैतन्य आकाश पाताळ एक करेल असं साक्षीला वाटत असतं. तर आता वात्सल्य आश्रम मर्डर केसमध्ये रविराज सरांनी केस सोडल्यामुळे आता चैतन्य साक्षी शिकरेची केस लढणार असतो आणि आता अर्जुन हा मधुभाऊंच्या बाजूनेच केस लढत आहे. त्यामुळे आता येणाऱ्या हेअरिंगमध्ये चैतन्य आणि अर्जुन दोघं जण एकमेकांच्या आमनेसामने येऊन ही केस लढणार असतात.